मतदारसंघातून जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण ह्या गणातून आणि गटातून आपल्या दुर्गाताई अंकुशराव आणि आमच्या मामी रंजनाताई शिंदे यांच्या प्रचारानिमित्त आपल्या सगळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळी ग्रामस्थ उपस्थित राहिला आणि आपल्या ग्रामस्थाला मान देऊन त्यांनी बी टाईम काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याबद्दल ग्रामस्थाच्या माझ्या सर्व परिवार आणि आपल्या गटातील सर्व मतदारांच्या वतीनं सगळ्यांचं मी आधी आभार मानतो, मामांचं ताईंचं. तर मुद्दा असा आहे की आपल्याला सांगितलं जातं विकास. गेल्या वेळेस सरांच्याच माध्यमातून 60-70 कोटीचा रस्ता मोठा मंजूर झाला केला आहे. आज त्याच काय लोक म्हणत असतील, आता मामा मला फोनवर बोलले तर ती चुकीचं बोलले, एक मत एक चुलीचा असला काय प्रकार होणार नाही. इथं जेवढी म्हणून ही माणसं आली ती एक माणूस एक मावळ्यासारखा आहे, 10 जण त्यांच्या घराचं कुटुंब आहे. ही सगळी एक बरोबर आपल्या दोन्ही पॅनल धरून चालणारी माणसं आहे. मतदारसंघात कोण तर बोलला असलं तर नाराज होऊ नका. आणि आपलं गाव ऐका, दुर्गात आहे आणि मामी 100% बहुमताने ह्या गावात लीड घेणार. आणि मोठं गोपाळपूर नंतर मोठं गाव म्हणजे मतात हीच येत आहे, तळच येत आहे. हा, 1 नंबरला. मला वाटतं गोपाळपूर बी थोडं लहान आहे, सगळ्यात मोठं आपलं गाव. हा. तरी इथं कुठल्याही जाती पातीचा मतभेद नाही, सगळी एका दिलानं माणसं आहे ती आणि सगळी एका ह्याच्यात बसलेली आहेत. आता 4 दिवस झालं, दादा 3-4 दिवसापासून ह्यांच्या फुलच्या आंब्या चिंचोलीपासून सगळी घेऊन रात्री बेरात्री त्यांच्या 4-5 ट्रिपा झाल्या. त्या तिकडचं मला सांगितलं, मी इकडचं त्यांना सांगत होतो. आणि आजचा कार्यक्रम आपण काल घ्यायचो होतो, पण काल हरिदादाचा कार्यक्रम असल्यामुळं आपण आज घेतला. आणि अपवादानं कुणाच्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवू नका. सगळी आपली एक दिलानं कमळ ह्या चिन्हाला लक्षात ठेवायचं. उमेदवार दुर्गाताई अंकुशराव आणि रंजनाताई मामी ह्या उमेदवार आहेत आपल्या सोलापूर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट. आणि मतदारांनी आपल्या जास्तीत जास्त टक्केवारी मताची वाढवून भरघोस मतानं कमळ ह्या चिन्हावर सगळ्यांनी एक बार प्रेम दाखवून आपल्या गटाचं परिवाराचं ग्रामपंचायतला हात बळकट करण्यासाठी आपल्या सगळ्याला ह्यांची गरज आहे.